प्राचीन काळापासून भारतीय इतिहासामध्ये अनेक रोचक प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शकुंतला दुष्यंत यांची. चला तर मग ऐकूया. तर मित्रांनो, दुष्यंत शकुंतलेची ही कथा महाभारताच्या आदिपर्वात आलेली आहे. शकुंतला ही ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गाची अप्सरा मेनका यांची पुत्री. एकदा ऋषी विश्वामित्र हे घोर तपस्येमध्ये मग्न होते. मात्र इकडे इंद्रदेव त्यांच्या तपश्चर्येने चिंताग्रस्त झाले. इंद्रदेवाला अशी भीती होती की विश्वामित्र तपश्चर्येत यशस्वी झाले तर ते स्वतःच सर्व सृष्टीचे देवता होतील. त्यामुळे त्यांची तपस्या भंग करण्यासाठी म्हणून इंद्राने स्वर्गाची अप्सरा असलेल्या मेनकेला त्यांच्याकडे पाठवले. मेनकेच्या अलौकिक सौंदर्याने विश्वामित्र मोहित झाले आणि त्यातूनच त्या दोघांना एक कन्यारत्न प्राप्त झाले आणि हीच शकुंतला. जन्म देताच मेनकेने तिचा त्याग केला आणि ती परत स्वर्गामध्ये निघून गेली. इकडे विश्वामित्रांना सुद्धा परत तपश्चर्येसाठी जायचे होते. त्यामुळे त्यांनी त्या कन्येला जवळच असलेल्या कण्व ऋषींच्या आश्रमाजवळ सोडले. काही जण म्हणतात की ती मुलगी पुढचे काही दिवस जंगलातच राहिली आणि जंगलातील शकुंत पक्ष्यांनी तिला वाढवले, म्हणून तिचे नाव शकुंतला पडले असावे. पण पुढे मात्र कण्व ऋषींनी या शकुंतलेला मुलीसारखे वाढवले आणि तिचा सांभाळ केला. बघता बघता शकुंतला मोठी झाली. दिवसागणिक तिचे सौंदर्यही वाढतच गेले. शकुंतला व तिच्या मैत्रिणीही आश्रमाची यथायोग्य देखभाल करत असत. झाडांना पाणी देणे, पशुपक्ष्यांना चारा पाणी देणे अशी अनेक कामे करत त्या आनंदाने जीवन जगत होत्या. त्या जंगलाच्या सीमेलगतच हस्तिनापूर हे राज्य होतं. तिथे राजा दुष्यंताचं राज्य होतं. दुष्यंत एक पराक्रमी व आदर्श असा राजा होता. तो तरुण तर होताच, पण त्याशिवाय दिसायलाही अतिशय देखणा होता. तर एकदा काय झाले, हस्तिनापूर नरेश दुष्यंत ज्या जंगलात कण्व ऋषींचा आश्रम होता त्याच जंगलात शिकारीसाठी म्हणून आला होता. जंगलात फिरत असताना राजा दुष्यंत वाट चुकला व असे फिरत फिरत तो कण्व ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचला. इकडे आलोच आहोत तर कण्व ऋषींचे दर्शन घ्यावे म्हणून राजाने आश्रमात जाऊन आवाज दिला. पण नेमके त्याच वेळेस कण्व ऋषी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शकुंतला आश्रमात एकटीच होती. आवाज ऐकताच शकुंतला कुटीतून बाहेर आली. शकुंतलेचे अलौकिक स्वर्गीय सौंदर्य पाहून तर राजा दुष्यंत भारावून गेला. आपण कोण आहात? कोठून आलात? अशी विचारपूस करताच दुष्यंत म्हणाला की मी हस्तिनापूर नरेश असून जंगलात वाट भटकलो आहे. मला खूप तहान लागली आहे. त्यामुळे कण्व ऋषींचा आश्रम दिसताच मी येथे आलो आहे. कण्व ऋषींच्या दर्शनाची देखील मला इच्छा आहे. त्यावर शकुंतला दुष्यंत राजाला संबोधून म्हणाली की हे राजन, महर्षी तर काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत, परंतु आपले या आश्रमामध्ये स्वागत आहे. मी शकुंतला, कण्व ऋषींची पुत्री. मात्र हे ऐकताच राजा दुष्यंत आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला की महर्षी कण्व तर आजन्म ब्रह्मचारी आहेत, मग तू त्यांची कन्या कशी? यावर शकुंतलेने विस्ताराने आपली कथा राजा दुष्यंताला सांगितली. पुढे ती म्हणाली की कण्व ऋषींनी मला आपल्या मुलीप्रमाणेच वाढवले, त्यामुळे मला ते पित्यासमानच आहेत. अशा प्रकारे एकमेकांची विचारपूस करण्यात काही वेळ गेल्यानंतर दुष्यंत परत जाण्यास निघाला. त्यावर शकुंतला म्हणाली, हे राजन, तुम्ही आमचे अतिथी आहात. तुम्हाला असेच पाठवून दिले तर कण्व ऋषी आम्हाला क्षमा करणार नाहीत. त्यामुळे महर्षी येईपर्यंत तुमची सेवा करण्याची संधी आम्हास द्यावी. इकडे राजा दुष्यंत पण शकुंतलेच्या सौंदर्याने मोहित झाला होता. त्यामुळे शकुंतलेला सोडून जायची
त्याचीही मुळीच इच्छा नव्हती. असाच काही काळ एकमेकांच्या सहवासात घालवल्यानंतर दुष्यंताने शेवटी आपल्या भावना शकुंतलेजवळ व्यक्त केल्या. तो म्हणाला, हे शकुंतले, पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझ्या मनात केवळ तुझेच विचार चालू आहेत. ना भूक लागते आहे, ना झोप येत आहे. तेव्हा हे प्रिय शकुंतले, तू माझ्याशी विवाह करशील का? त्यावर शकुंतला म्हणाली, हे राजन, माझ्याही मनात तुमच्याबद्दल याच भावना आहेत. मलाही तुमच्याशी विवाह करण्याची तसेच पत्नी बनून तुमची सेवा करायची इच्छा आहे. कृपया माझा स्वीकार करा. आणि अशा प्रकारे दोघांच्या स्वीकृतीने शकुंतला व दुष्यंत यांचा विवाह पार पडला. काही काळ आश्रमातच एकमेकांच्या सहवासात व्यतीत केल्यावर एके दिवशी राजा दुष्यंत म्हणाला, हे प्रियतमे, आश्रमात येऊन मला आता बराच काळ झाला आहे. तेव्हा राजकार्य पाहण्यासाठी मला आता हस्तिनापुरास प्रस्थान करावे लागणार. तोपर्यंत येथेच तू माझी प्रतीक्षा कर. महर्षी कण्व परत येताच त्यांचा आशीर्वाद घेऊन मी तुला येथून घेऊन जाईन. असे म्हणून राजा दुष्यंताने आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्या बोटातील एक सुवर्ण अंगठी शकुंतलेला दिली व तो हस्तिनापुरास परत निघून गेला. दिवसांमागून दिवस जात होते. कण्व ऋषी अजूनही आश्रमात परतले नव्हते. दुष्यंताच्या विरहामध्ये शकुंतला एक एक दिवस काढीत होती. सदोदित आपल्या पतीच्याच विचारात ती हरवलेली असायची. ना ती पूर्वीसारखे आश्रमातील प्राण्यांशी खेळायची, ना ती मैत्रिणींना भेटायची. सर्व वेळ ती आपल्या कुटीतच घालवत असे. एक दिवस नेहमीप्रमाणे कुटीच्या दारात आपल्या पतीचा विचार करत शकुंतला बसलेली होती आणि तेवढ्यात दुर्वास ऋषी महर्षी कण्वांना भेटण्यासाठी म्हणून तेथे आले. शकुंतला आपले आदरातिथ्य करेल आणि सन्मानपूर्वक आपल्याला कुटीमध्ये घेऊन जाईल या अपेक्षेने त्यांनी बराच वेळ तिथे प्रतीक्षा केली. परंतु इकडे शकुंतला मात्र आपल्या पतीच्या आठवणीत रमून गेली होती. दुर्वास ऋषी तिथे उपस्थित असल्याचे भान देखील तिला राहिले नाही. या अपमानामुळे दुर्वास ऋषी मात्र अतिशय क्रोधित झाले. शकुंतलेला उद्देशून त्यांनी तिला शाप दिला की हे मुली, ज्या कोणा व्यक्तीच्या आठवणीत, त्याच्या विचारात तू एवढी रमली आहेस की त्यामुळे आदरातिथ्याचे देखील तुला भान राहिले नाही, तो व्यक्तीच तुला विसरून जाईल. शापवाणी ऐकताच शकुंतला आपल्या विचारातून बाहेर आली आणि आपल्या हातून फार मोठी चूक झाली याची जाणीव तिला झाली. शकुंतलेने लागलीच दुर्वास ऋषींची क्षमा मागितली. यावर दुर्वास ऋषींचा क्रोध काहीसा शांत झाला, पण ते म्हणाले की मी दिलेला शाप परत मागे तर घेऊ शकत नाही. मी तुला उशाप देतो की ज्या व्यक्तीच्या आठवणीत तू मग्न आहेस त्या व्यक्तीला तेव्हाच तुझे स्मरण होईल जेव्हा तू त्यानेच दिलेली एखादी वस्तू स्मृती म्हणून त्याला दाखवशील. तेव्हाच तो तुला ओळखू शकेल. असे म्हणून दुर्वास ऋषी तेथून निघून गेले. लवकरच महर्षी कण्व आश्रमात परतले. शकुंतलेच्या विवाहाची बातमी ऐकून ते फारच आनंदित झाले. तसेच शकुंतला आई होणार आहे ही गोड बातमी ऐकताच त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी शकुंतलेला सांगितले की आता तुझे येथे म्हणजे पित्याच्या घरी राहणे योग्य नाही. तू आता तुझ्या पतीच्या घरी राहणे उचित आहे. मला तुझी फार आठवण येईल, पण आता मात्र तुला हस्तिनापूरला तुझ्या पतीच्या घरी जायला हवे. आणि दुसऱ्याच दिवशी महर्षींनी आपल्या काही निवडक शिष्यांसह आणि मैत्रिणींसह शकुंतलेस हस्तिनापुरास पाठवून दिले. प्रवास लांबचा होता. चालता चालता सर्वच थकून गेले होते. एवढ्यातच त्यांना एक मोठा तलाव दिसला. तलावाजवळ थांबून थोडी विश्रांती घेऊन परत निघावे असे त्यांनी ठरवले. शकुंतलेला तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी म्हणून शकुंतला तलावाच्या काठी बसली.
व जे घडायला नको होते तेच घडले. ओंजळीने पाणी पित असताना आपल्या प्राणापेक्षाही प्रिय अशी दुष्यंताने दिलेली खुणेची अंगठी पाण्यात पडली, अगदी शकुंतलेच्याही नकळत. इकडे पाण्यात पडलेली ती अंगठी एका माशाने गिळून टाकली. अशा प्रकारे काही काळ विश्रांती घेतल्यावर ती सर्वजण हस्तिनापुरास राजा दुष्यंताच्या राजवाड्यात येऊन पोहोचली. काही वेळानंतर राजा दुष्यंताची भेट होताच कण्व ऋषींचे शिष्य त्यास म्हणाले की, हे महान राजा, आम्ही कण्व ऋषींच्या आश्रमातून आलो आहोत. सोबत तुमच्या प्रिय पत्नीला म्हणजेच शकुंतलेलाही आणले आहे. आम्ही तुमची खूप वाट पाहिली की तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीला घेऊन जाण्यासाठी म्हणून आश्रमात याल. आता ती तुमच्या बाळाची आई देखील होणार आहे, तेव्हा आम्ही तिला तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. कृपया शकुंतलेचा पुनः पत्नी म्हणून स्वीकार करावा. त्यावर राजा दुष्यंत आश्चर्यचकित झाला. साहजिकच दुर्वास ऋषींच्या शापामुळे तो सर्व काही विसरला होता. दुष्यंत म्हणाला की, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मी यापूर्वी कधीही कण्व ऋषींच्या आश्रमात गेलो नाही आणि मी कोणत्याही शकुंतला नावाच्या मुलीला ओळखतही नाही. दुष्यंताच्या या बोलण्यावर शकुंतला फारच दुःखी झाली. दुर्वास ऋषींनी दिलेल्या उशापाप्रमाणे जर आपण खुणेची अंगठी दुष्यंताला दाखवली तर राजा आपल्याला ओळखेल हे जाणून ती हातातील अंगठी काढायला गेली, तर काय, बोटामध्ये अंगठीच नाही. शकुंतला घाबरली. अंगठी तर बोटातच होती, मग गेली कुठे? तिला काहीच सुचेनासे झाले. इकडे तिकडे खूप शोध घेतला, पण अंगठी मात्र मिळाली नाही. इकडे राजा दुष्यंत म्हणाला की, तुम्ही आता जाऊ शकता. मी तुम्हाला पूर्वी कधीही पाहिले नाही. शकुंतलेने दुष्यंत राजाची खूप विनवणी केली. आपल्या आधीच्या रमणीय आठवणी त्यास सांगितल्या, पण दुर्दैव, शापाच्या प्रभावामुळे दुष्यंताला काहीच आठवले नाही. शकुंतला फारच दुःखी झाली व परत जायला निघाली. त्यावर कण्व ऋषींचे शिष्य म्हणाले की, आपण तिला परत घेऊन जाऊ शकत नाही. आता तिला आपल्या पतीच्याच घरी राहावे लागेल. शकुंतलेला काय करावे समजेना. तेवढ्यात तिथे उपस्थित असलेले कश्यप ऋषी उठले आणि म्हणाले, मी शकुंतलेला माझ्या आश्रमात घेऊन जाईन. ती गर्भवती आहे. मी तिचा सांभाळ करेन. शकुंतलेजवळ दुसरा पर्यायच नव्हता. दुःखी कष्टी अंतःकरणाने शकुंतला कश्यप ऋषींबरोबर त्यांच्या आश्रमात जाण्यास निघाली. परत जात असताना अचानक शकुंतलेची आई म्हणजेच मेनका तिथे अवतरित झाली आणि काही काळाच्या आतच सर्वांच्या समोर शकुंतलेला आपल्यासोबत घेऊन गेली. कश्यप ऋषी धावत धावत परत राजवाड्यास गेले व घडलेली सारी घटना राजा दुष्यंतास कथन केली. दुष्यंत देखील आश्चर्यचकित झाला. हे तर फारच चमत्कारिक आहे. दुष्यंत विचारात पडला. इकडे ज्या माशाने शकुंतलेची अंगठी गिळली होती तो मासा नेमका एका कोळ्याच्या जाळ्यात सापडला. जेव्हा त्या मासेमाऱ्याने माशाला कापले तेव्हा त्याला त्याच्या पोटात ती अंगठी मिळाली. अंगठी बघून तो कोळी आश्चर्यचकित झाला. या अंगठीचे करायचे तरी काय, त्याला प्रश्न पडला. एवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. राजा दुष्यंताकडे जाऊन ही अंगठी त्याला भेट द्यावी असे त्याने ठरवले. एवढी सुंदर अंगठी पाहून राजा नक्कीच खुश होईल आणि अशा प्रकारे कोळ्याने ती अंगठी राजा दुष्यंताला भेट म्हणून दिली. अंगठी पाहता क्षणीच राजा दुष्यंताला सर्व काही आठवले व अजाणतेपणी का होईना पण आपल्याद्वारे घडलेल्या कृत्याबद्दल तो पश्चाताप करू लागला. लगेचच आपल्या सैनिकांना त्याने आज्ञा केली, शकुंतलेचा शोध घ्या. ती जिथे कुठे असेल ताबडतोब तिला माझ्याजवळ घेऊन या. असेच दिवस महिने सरत होते. स्वतः राजा दुष्यंताने पण शकुंतलेचा खूप शोध घेतला, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. तो सदैव शकुंतलेचाच विचार करीत असे. एक दिवस
इंद्रदेवाचा एक दूत राजा दुष्यंताला भेटायला आला. इंद्रदेवाचा एक निरोप घेऊन तो आला होता. तो दुष्यंतास म्हणाला की हे राजा, इंद्रदेवाची अशी इच्छा आहे की असुरांच्या विरुद्ध होणाऱ्या युद्धात तुम्ही देवांच्या बाजूने लढावे. त्यावर दुष्यंत म्हणाला की असुरांविरुद्ध होणाऱ्या युद्धात मी नक्कीच लढेन. देवांना मी अवश्य मदत करेन. आणि मग राजा दुष्यंत युद्धासाठी म्हणून निघाला व इंद्रदेवाची नगरी असलेल्या अमरावतीस जाऊन पोहोचला. देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध झाले. अखेर देवांचा विजय झाला. विजय प्राप्त करून इंद्रदेवाची आज्ञा घेऊन राजा दुष्यंत परत हस्तिनापुरास येण्यास निघाला. आकाशातून मार्गस्थ होत असताना अचानक त्याला एक सुंदर व शांत असे स्थळ दिसले. ते स्थळ म्हणजे ऋषी कश्यप यांचा आश्रम होता. कश्यप ऋषींचे दर्शन घ्यावे या हेतूने त्याने सारथ्यास तिथेच रथ थांबवण्यास सांगितले व तो आश्रमात गेला. आश्रमात जाताच त्याला एक आश्चर्यचकित करणारे दृश्य दिसले. समोरच एक सुंदर बालक एका भयंकर अशा सिंहाबरोबर खेळत होता. कोण हा मुलगा आणि इतका शूर? दुष्यंत विचारात पडला. अचानक त्याला त्या मुलाच्या प्रती आपलेपणा जाणवू लागला. त्याच्या हृदयात प्रेमभावना उत्पन्न झाली. बरं का मित्रांनो, तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून शकुंतलेचाच पुत्र होता. मेनकेने शकुंतलेला पुत्र होताच त्या दोघांना कश्यप ऋषींकडे नेऊन सोडले होते. हा पुत्र म्हणजेच चक्रवर्ती राजा भरत. या भरत राजावरूनच पुढे आपल्या देशाचे भारतवर्ष हे नाव पडले अशी मान्यता आहे. तर अशा प्रकारे दुष्यंताला जेव्हा कळाले की तो आपलाच पुत्र आहे तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना. शकुंतलेला पाहताच घडलेल्या कृत्याबद्दल राजा दुष्यंताने तिची क्षमा मागितली. पण शकुंतला म्हणाली की महाराज, तुमची यात काहीच चूक नाही. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे असे घडले होते. तर अशा प्रकारे नंतर कश्यप ऋषींची आज्ञा घेऊन आपली प्रिय पत्नी शकुंतला व आपल्या पुत्रास बरोबर घेऊन राजा दुष्यंत हस्तिनापुरास परतला. तर मित्रांनो, दुष्यंत शकुंतलेची ही कथा महाभारताच्या आदिपर्वात आली आहे. या कथानकावर आधारित असलेले महाकवी कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक देखील अतिशय सुप्रसिद्ध आहे.